तर नमस्कार मंडळी, आज आपण मुकाईच्या घाटावरती चाललो होतो. मुकाईच्या घाटावरती आपल्याला रामाला पळवायचा होता. हा जो समोर दिसतोय तो आपला राम आहे. रामाला लंपी झालेला होता. 3 महिने झाले रामा लंपीच्या आजारामध्ये खूप जास्त ग्रस्त होता. मागच्या पायाला अजून पण रामाच्या जखम होती. तर रामाला 3 महिन्यानंतर पळवण्यासाठी आपण रामासोबत हा शंकर नेणार होतो. शंकर आपण पंढरपुरातून आणलेला आहे. त्याला आत्तापर्यंत एकदा पण झोपलेला नाही. नवीनच आहे आता पळायला शंकर. पण नक्कीच शंकर काम करेल असं वाटतंय. आपण आपल्या गाड्या पुढं पळणारे आपली लक्ष्मी म्हणजेच आपली कस्तुरीची पण पूजा करून घेतली. कारण कस्तुरीचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे. कस्तुरीच्या पायगुणाने आपलं एक पण वासरू फेल जात नाही. आपण कस्तुरीचं व्यवस्थित दर्शन घेतलं. तोपर्यंत आपल्या सारंगला आणि रामाला बाकीच्यांनी टेम्पोमध्ये चढवलं होतं. शंकरने टेम्पो पाहिला तो एकदम घाईमध्ये टेम्पोमध्ये चढायला निघाला. लोक म्हणते शेटची भाषा तर समजून सांगण्याची लय मस्त आहे. तोपर्यंत आपले लाडके बंटी भाऊ आणि मालकीनबाई गाड्याची पूजा करत होते. गाड्याची मस्तपैकी पूजा केल्याच्या नंतरनं आपण गाडा वगैरे वर टाकून घेतला आणि त्या सगळं पॅकिंग गाड्याचे बांधून वगैरे झाल्यानंतर आपली गाडी निघाली सज्ज होऊन घाटावरती. मोर्या घाटावरती पोचल्या गौतम भाऊने अक्षय भाऊने पहिलं काम केलं. बैलांना बांधण्यासाठी जागा बघितली आणि खुटी ठोकून घेतल्या. तोपर्यंत जिकडं पोरं ओरडायला लागली की अरे शंकर पडला. आता शंकर एवढा आसपळ आहे ना की त्याने गाडीमध्येच उडी टाकली आणि पडला खाली. पण घाबरण्याचं कारण नाही, शंकरला काय दुखापत नाही झाली. शंकर आपण गाईने सोडून घेतला, मोकळा केला. बघा तुम्ही, बाहेर घेतल्याच्या नंतर लागला येड्यासारखा करायला. त्याचा एक नाद नाही करायचा. नवीनच आहे पण नाद नाही करायचा त्याचा. जोकाटात पण 100% काम करणार आहे असं वाटतं शंकरला पाहून. हे आमचे सारंग शेटे म्हणजे कृष्ण आहे बैलगाडा संघटनेचं रन मशीन. कुठं घाला कसा घाला एकच नंबरला पाळणार. सारंग शेटच्या शेजारी रामा बांधला होता. रामाला सारंग शेटची खूप वड. तोपर्यंत हिंद केसरी देवाबाईलाचे मालक हर्षदराव पण तिकडून येत होते आणि आपला कांड्यावर झोपणारा बंटी शेट तो गाईने एकदम गरम होऊनच गाडीतून खाली उतरला होता. बघा बंटी शेटचा तोरा तुम्हाला कसा वाटतोय. आपले हिंद केसरी हर्षदराव तोपर्यंत घाटाची व्यवस्थित पाहणी करून आले, कारण की त्यांना अडचण अजिबात आवडत नाही. सगळं व्यवस्थित झाल्यानंतर गौतम भाऊने अक्षय भाऊने आपल्या सगळ्या बैलांना पाणी करून घेतलं, कारण आता बैलांना पळायचं होतं. तोपर्यंत आपले संगम भाऊ आणि ओंकार शेटने सगळ्या नियोजनाची चर्चा व्यवस्थित करून ठेवली होती. बाहेर झोपायला घेतलं. कस्तुरी पण हातातून सुटून जायला एकदम येड्यासारखी करीत होती. पाठीमागं उजव्या खांद्यावरती आपण शंकर झोपला होता आणि डाव्या खांद्यावरती रामा झोपलेला होता आणि पुढं आपला सारंग शेट आणि बंटी शेटे कांड्यावरती. आज पण सगळ्यांच्या आशीर्वादाने नवीनच झोपलेला आपला शंकर आणि लंपीतून उठलेला लंपी योद्धा आपला रामा एकदम टॉपमध्ये पाहिलेत. बघा तुम्ही समोर स्लो मोशनमध्ये एकदम ज्या पटापट कधी घाट पार करून जाईल असं त्यांना झालेलं आहे. आणि सारंग आणि बंटी शेटचं कांड तर कधीच निघून गेले घाटातून. दुसऱ्या साईडचा व्हिडिओ आहे हा पण नक्की बघून जा, कारण की याच्यामधून नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल. तर आजची रेसल एकदम मस्त झाली होती. सगळेजण आनंदाने आपले बैल भरून घरी चालले होते. तर आजची रेसल तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.